सुरुवातीला महापौर पदावरून जो वाद रंगलाय त्या संदर्भातल्या अपडेट्स। शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावी, शिवसेनेची भावना, ही सूत्रांची माहिती। 2.5 वर्ष महापौर असा शिंदेंचा कुठलाच प्रस्ताव नाही। आमच्या पार्लमेंटरी बोर्डमध्ये चर्चा होईल, चंद्रशेखर बावनकुळे यांचं स्पष्टीकरण। 2.5 वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडून मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल। मुंबईमधले शिंदेंचे 29 नगरसेवक 3 दिवस वांद्र्यातल्या ताजलँड सेंटमध्ये राहणार। मुंबईचा महापौर ठरेपर्यंत शिंदेंच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांचा मुक्काम हॉटेलमध्येच। आता महायुतीचा महापौर बसवणं सोपं असतं तर नगरसेवक कोंडून ठेवले नसते। पडद्यामागे बऱ्याच घडामोडी सुरू असं सांगत संजय राऊतांचा सूचक इशारा। अमित शहांना त्यांच्या गटाचा माणूस महापौरपदी बसवायचा आहे, मात्र फडणवीस हे होऊ देणार नाही। यासह आम्ही आज ताजलँड एंडमध्ये जेवायला जाणार आहे। विकासासाठी कोंडलेले नगरसेवक बाहेर काढा, राऊतांचा टोला। भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ देऊ नये असं एक सगळ्यांच्या मनामध्ये एक विचार आहे, असं आमच्या लक्षात आलेलं आहे। आणि जरी तुम्ही किती कोंडून ठेवलं तरी त्यानुसार संदेश येतच असतात। राऊतांच्या भूमिका या चंचल आहेत। बहुमत कधी चंचल नसतं, बहुमत एकजूट असतं। राऊतांना बन यांचं उत्तर। मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा बीएमसीवर फडकेल, नवनाथ बन यांच्याकडून विश्वास व्यक्त। बहुमत कधीच चंचल नसतं, बहुमत हे एकजूट असतं आणि या मजबूत बहुमताच्या जोरावर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकणार। जे आमदार सांभाळू शकले नाही ते नगरसेवक काय सांभाळतील, बावनकुळेंचा राऊतांवर निशाणा। राऊतांची खासदारकीची टर्म संपतीये म्हणून मस्का मारायला येत असतील, शीतल म्हात्रे यांची टीका। नहीं संभाल पाएंगे वो पार्षद क्या संभाल पाएंगे। हमारी चिंता मत करिए एकनाथ जी की और देवेंद्र जी की। आता मला असं कळलंय की त्यांचं खासदारकीची वेळही संपत आलेली आहे, म्हणून आमच्याच नगरसेवकांना मस्का मारायला आले असतील कदाचित। उद्धव ठाकरे डिप्रेशनमध्ये गेलेत, ते बोलतात ते वास्तव नाही, देवावर विसंबून राहत आहेत। देवाला कधी हात जोडलेले नाही, नारायण राणेंची टीका। तर आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं विधान। ठाकरे आता डिप्रेशन मध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे तो जे बोलतोय ते वास्तव नाही आहे। तर ओळख व्हावी, आपापसात नाती जुळावी म्हणून नगरसेवकांना कोंडलं असेल, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री भागवत कराडांचं विधान वादात। शिंदेंनी 2 दिवसांपासून हॉटेलमध्ये ठेवलेल्या नगरसेवकांबद्दल केलेलं विधान। नगरसेवकांची ओळख व्हावी, एक आपापसात नाती जुळावीत म्हणून त्यांनी कोंडून ठेवले असतील हॉटेलमध्ये। शिंदे सेना आणि भाजप एकत्र येऊनच महापौर करतील, त्याच्यामध्ये किंचितही शंका नाही आहे।